चोपडा शहरातील मेन गल्लीत सोन्या चांदीचे दुकान मोठ्या प्रमाणावर आहेत. मध्यरात्री शहरातील मेन रोडवरील 2 ज्वेलर्सची दुकानं मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडण्याचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. ज्वेलर्समध्ये चोरी झाली नसली तरी दुकान फोडण्याचा प्रयत्न केला असल्यानं सर्व ज्वेलर्स मालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सदर घटनेची माहिती चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी मधुकर साळवे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या टीमच्या माध्यमातून शहरातील विविध भागात असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणी केली असता काही कॅमेऱ्यांमध्ये चोरटे कैद झालेत. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी शोध घेत आहेत. लवकरच चोरटे पकडण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलंय. सर, चोपडा शहरात रात्री ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केलेले आहे. काय सविस्तर आणि किती आरोपी त्या फुटेजमध्ये दिसतात? काल रात्री 2-3 वाजायच्या सुमारामध्ये मेन रोडवरचे 2 सोनाराची दुकानं आहे. त्याचे शटर थोडं वाकवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ते काही त्यांना सक्सेस झालेलं नाही. एका मोटारसायकलवर 3 संशयित इसम चोर आम्हाला CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. त्याच्यावरून आम्ही त्यांचा शोध घेतो, परंतु सर्व व्यापारी, विशेषतः सराफ व्यापारी आणि इतर यांना आमचं आव्हान आहे की आपल्या मालाची सुरक्षेची काळजी व्यवस्थित घ्यावी. दुकान बंद झाल्यानंतर जे काही सोनं वगैरे आहे ते व्यवस्थित लॉकरमध्ये ठेवावं. जे संशयित इसम आम्हाला CCTVमध्ये दिसत आहेत त्याचा चोपडा शहर पोलीस स्टेशनची DVT आणि स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची टीम शोध घेत आहे. लवकरच आम्ही त्यांना निष्पन्न करून आम्ही अटक करू. NTV न्यूज मराठी, जळगाव.